नशिबाला दोष देणाऱ्या लोकांनी ही कथा जरूर ऐकावी. एकेकाळी एक माणूस आपल्या आयुष्यावर खूप अस्वस्थ होता. तो स्वतःला सतत दोष देत राहिला की मला काय आयुष्य मिळाले आहे, माझे काय जीवन आहे, प्रत्येक समस्या माझ्यासोबत आहे, प्रत्येक दुःख समोर येते, प्रत्येक संकट माझ्यावरच कोसळते. एके दिवशी तो असाच बसून स्वतःला शिव्या देत होता. माझे नशीब काय आहे, माझे जीवन काय आहे. तेव्हा अचानक एक गरुड येतो आणि झाडावर आपली शिकार धरून बसतो. जेव्हा हा त्रासलेला माणूस गरुडाला पाहतो तेव्हा तो तिथेच आपली शिकार खात असतो. तर तो म्हणू लागतो, हे कसलं जीवन आहे, कसलं जीवन जगतोय तो. तो खाण्यापिण्याची परिधानाची चिंता करत नाही, आपल्या कुटुंबासाठी शिकार करत नाही आणि मोकळ्या हवेत हिंडतो. कधी कधी इथे तिथे दिवसभर आकाशात उडत राहतो. हे खरे जीवन आहे जो ते जगतो आहे. मग तो आकाशाकडे पाहतो आणि मोठ्याने ओरडतो की काश मी सुद्धा गरुड असतो. मलाही काही दुःख नसते, मलाही काही अडचण नसती, मलाही काही त्रास होत नसता. माझी इच्छा आहे मी सुद्धा गरुड व्हावे. तो 2-3 वेळा जोरात ओरडतो. तेव्हा असे घडते की अचानक आकाशात विजांचा कडकडाट सुरू होतो आणि आकाशातून आवाज येतो की हे मानवा, आम्ही ऐकले आहे की तू आमच्या दिलेल्या जीवनाला त्रासलेला आहेस आणि तुला गरुड व्हायचे आहे. तेव्हा ती व्यक्ती आकाशातून हा आवाज ऐकून आश्चर्यचकित झाली आणि आकाशाकडे बघत तो म्हणतो की हो, मी माझ्या आयुष्यावर खूप अस्वस्थ आहे, कारण प्रत्येक समस्या माझ्यासोबतच आहे, प्रत्येक दुःख माझ्यासोबत आहे. मग पुन्हा एक आकाशातून आवाज येतो की हे मानवा, पुन्हा एकदा विचार कर, आम्ही तुला खूप सुंदर आयुष्य दिले आहे, पण तरीही तुला गरुड बनण्याची इच्छा असल्यास आम्ही तुला गरुडात बदलू शकतो. पण जर एकदा आम्ही तुला गरुड बनवलं तर आम्ही तुला गरुडातून पुन्हा माणूस बनवणार नाही. तर हा माणूस लगेच उत्तर देतो की मी चांगला विचार केला आहे की मला गरुड बनायचे आहे आणि एकदा मी गरुड बनलो की मला पुन्हा कधीच माणूस करा असे मी म्हणणार नाही. तर वरून आवाज येतो की तुमच्या इच्छेनुसार होईल आणि ती व्यक्ती गरुड बनते. गरुड होताच ती व्यक्ती आकाशात उडू लागते मोकळ्या हवेत. कधी तो इकडे कधी तिकडे उडतो आणि विचार करतो की हे आयुष्य किती मजेशीर आहे. हे खरे जीवन आहे. काळजी नाही, समस्या नाही, भीती नाही. तो दिवसभर आकाशात उंच उडत राहतो. तो 2-3 मिनिटे पंख मारतो, त्यानंतर तो पंख मारणे थांबवतो आणि बराच वेळ हवेत तरंगत राहतो. तसेच हवेत तरंगत असताना संध्याकाळ जवळ आली की त्याला वाटते की त्याला सुद्धा राहण्यासाठी जागा आवश्यक आहे, माझे स्वतःचे घर असावे. रात्रीच्या वेळी मला आराम मिळेल अशा जागेचा विचार करून तो लहान लहान काट्या गोळा करतो आणि एका उंच झाडावर आपले घरटे बनवू लागतो. एक एक करून काठ्या गोळा करून तो स्वतःसाठी एक सुंदर घरटे तयार करतो आणि रात्री त्यात झोपतो आणि विचार करतो की मी सकाळी उठून शिकार करीन आणि सकाळी उठल्यावर पुन्हा मौज मजा करू आणि मोकळ्या हवेत उडू. सकाळ होताच तो भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो, हवेत उडत राहतो. तो वरून जाऊन पाहतो की त्याला जमिनीवर भक्ष्य दिसतं. तर मी ताबडतोब जाऊन तो पकडीन आणि खाईन, पण त्याला एकही भक्ष्य दिसत नाही. खूप वेळ जातो. तो उंचावरून भक्ष्य शोधत राहतो, पण त्याला एकही शिकार सापडत नाही. मग जवळच एक जंगल असते. कदाचित तेथे काही चांगली शिकार मिळेल असा विचार करून तो त्या जंगलात जातो. तो जंगलात उडून भक्ष्य शोधत राहतो, पण त्याला तेथेही भक्ष्य सापडत नाही. संध्याकाळ जवळ आल्यावर तो निराश होऊन आपल्या घरट्याकडे परततो. वाटेत कंटाळा येऊन एका झाडावर बसतो. त्यावेळी तो त्या झाडावर बसला होता त्याची नजर एका आजारी पक्ष्यावर पडते जो झोपेच्या अवस्थेत असतो. तो लगेच जातो आणि त्याला पकडतो, जे पंख काढून खातो. तो पक्षी खाल्ल्यानंतर तो आपल्या घरट्याकडे उडतो आणि वाटेत विचार करतो की आपण आजारी पक्ष्याला खाल्ले, ते बरोबर केले नाही. पण काहीतरी खायला मिळाल्यावर तो त्याच्या घरट्यात पोचतो आणि आराम करू लागतो आणि विचार करू लागतो की मी सकाळी एक चांगली शिकार पकड आणि माझी भूक भागवणार आहे. सकाळी उजेड पडताच बाहेर पडतो. आपल्या भक्ष्याच्या शोधात हवेत उडत राहतो, पण आज पुन्हा शिकार मिळत नाही. बराच वेळ जातो. उंचीवर जातो आणि आपल्या तीक्ष्ण डोळ्याने शिकार शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, पण त्याला कुठलीही शिकार दिसत नाही. मग तो जवळच्या जंगलात जातो, पण तेथेही त्याला शिकार मिळत नाही. तसाच तो दिवसभर उडत उडत राहतो.
आणि संध्याकाळ झाली की तो निराश होऊन झाडावर बसतो आणि असा विचार करतो की आज पुन्हा एखादा आजारी पक्षी मिळेल. पण प्रत्येक वेळी नशिबाने त्याच्यावर मेहरबानी केली नाही. आज त्याला एकही आजारी पक्षी सापडला नाही. तो थकून परत आपल्या घरट्याकडे चालू लागतो आणि घरट्यात पोचल्यावर तो भुकेला तहानलेला झोपी जातो आणि विचार करतो की सकाळी मोठी शिकार करीन आणि मी माझी भूक भागवीन. रात्री तो आपल्या घरट्यात झोपलेला असतो आणि गाढ झोपेत असताना अचानक एक भयंकर वादळ येते. या वादळाचा वारा इतका जोराचा असतो की त्याचे घरटे उडून दूर कुठेतरी फेकले जातात आणि तो एका ठिकाणी फेकला जातो. नंतर तो जिथे पडतो तेथे खाली एक धारदार लाकडाचा तुकडा पडलेला असतो, जो त्याच्या पंजात अडकतो आणि त्याला खूप दुखापत करतो. वादळ थांबल्यावर मुसळधार पाऊस पडतो, पण कसा तरी तो झाडाखाली लपून तसाच पडून राहतो आणि विचार करतो की ही रात्र घालवणे कठीण आहे. सकाळ झाली की पाऊस थांबतो. पाऊस थांबताच आजूबाजूला आनंद पसरतो. सगळीकडे हिरवळ असते. नद्या धबधबे वेगाने वाहू लागतात. सगळं पूर्वीसारखं होतं, पण हा गरुड आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. त्याच्या पायाला खूप दुखापत झाली आहे. त्याच्या पंजात लाकूड अडकल्यामुळे त्याचा पंजा खूप खराब झाला आहे आणि गरुडाचा पंजा चांगला असणे सर्वात महत्त्वाचे आहे, कारण गरुड आपल्या नखाने शिकार पकडतो आणि नंतर चोचीने फाडून खातो. पण आता गरुडाचा पंजा चांगला जखमी झाला होता आणि गेल्या 2 दिवसापासून तो भुकेलाही होता. पूर्वीप्रमाणे आजारी पक्षी पुन्हा सापडेल या आशेने भक्ष्याच्या शोधात थोडासा उडतो. काही वेळ उडतो, पण नंतर थकतो. भूक आणि वेदना यामुळे तो परत येतो आणि झाडावर बसतो. पण त्याला माहीत नव्हते की इथे आणखी एक संकट त्याची वाट पाहत आहे आणि तो त्रास म्हणजे 8 ते 10 कावळ्यांचा कळप त्याला त्रास देऊ लागतो आणि त्याच्या जखमेवर चोची टोचू लागला, कारण त्यांना माहीत झाले होते की हा गरुड जखमी आहे आणि भुकेने अशक्तही झाला आहे. हा गरुड त्यांना टाळण्यासाठी थोडेसे उडतो आणि नंतर खाली बसतो आणि त्यांच्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो, पण ते पुन्हा त्याच्या जवळ येतात आणि त्रास देतात. कावळे अनेकदा गरुडासोबत असे करतात, पण नंतर गरुडही त्यांच्यासोबत एक खेळ खेळतो. जेव्हा कावळ्यांचा कळप गरुडाला त्रास देत होतो आणि त्याला सोडत नाही, तेव्हा गरुड हवेत सरळ उडू लागतो. तो वेगाने सरळ वरच्या दिशेने उडतो. ते कावळेही त्यांच्या मागे उडतात, पण काही वेळ उडून वर गेल्यावर कावळे इतक्या उंचीवर पोहोचतात की त्यांना योग्य ऑक्सिजन मिळणे बंद होते. त्यांचा श्वास गुदमरायला लागतो. त्यांचा श्वास थांबतो आणि ते खाली येऊ लागतात. अशा प्रकारे गरुड त्यांच्यापासून सुटका करून घेतो. परंतु हे करण्यासाठी या गरुडात इतके उंच उडण्याची ताकद नव्हती, कारण त्याला भूक लागली होती, दुखापत झाली होती आणि थोड्या अंतरावर बसून पुन्हा कावळे येऊन त्रास देऊ लागले. तसेच भुकेल्या व जखमी अवस्थेत एक दिवस जातो, दुसरा दिवस जातो, तिसराही दिवस जातो, पण या गरुडाच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती. तो दिवसेदिवस वाईट होत चालला होता. 4थ्या दिवशी जेव्हा तो पूर्णपणे थकलेल्या टप्प्यावर पोचलेला, तेव्हा त्याच्या अंगात शक्ती उरली नाही आणि त्याचे शरीर हार मानू लागले. म्हणून तो थोडासा उडून जवळच असलेल्या मानवी रुग्णालयाच्या छतावर बसतो आणि तेथून येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांकडे बघतो आणि स्वतःशीच म्हणतो की आज जर मी मनुष्य असतो तर अशा किरकोळ जखमांवर दवाखान्यातून उपचार केले असते किंवा कोणाला तरी सांगितले असते की मला भूक लागली आहे आणि अस्वस्थ आहे, ही माझी समस्या आहे. पण आज मी असा आवाजहीन पक्षी आहे जो कोणाला काहीही सांगू शकत नाही, कोणाला माझं दुःख सांगू शकत नाही, कोणाची मदत मागू शकत नाही. हा विचार करून तो त्याच छतावर आत्महत्या करतो, प्राणाची आहुती देतो. ही कहाणी आपल्याला हे देखील शिकवते की आपण जे काही बनलो आहोत त्यात आनंदी राहा आणि त्यात अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करत राहा. आणि या गोष्टीची काळजी करू नका की माझी इच्छा आहे की हे असेच घडले पाहिजे. तुमची निर्मिती ज्या पद्धतीने झाली आहे त्या पद्धतीने सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत राहा. स्वामी भक्तांनो, ही कथा काल्पनिक आहे, पण ती आपल्याला जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा नियम शिकवते की आपण जसे आहोत तसे चांगले आहोत. आपण आपले सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.